नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत विदर्भातला गोळा भात. विदर्भामध्ये पाऊस खूप कमी पडतो, अर्थातच त्यामुळे हिरव्या भाज्या तिथे फार कमी पिकतात. म्हणूनच तिकडे कडधान्य, डाळी, बेसन याचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर होतात. आज आपण विदर्भातला बेसनाचा एक प्रसिद्ध पदार्थ करणार आहोत, तो म्हणजे गोळा भात. सोपा, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. गोळा भात करण्यासाठी ना मी हे साहित्य घेतलेलं आहे. हे 1 वाटी बासमतीचे तांदूळ घेतलेत. स्वच्छ धुवून मी 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजवत ठेवले होते. बेसन, दही, हिरवी मिरची, लसूण, आलं, लिंब, कोथिंबीर, मीठ, तेल, हिंग, राई, जिरं, धणा पावडर आहे, ओवा, तीळ, लाल तिखट आणि हळद आहे. प्रथम आपण लसूण, आलं आणि या 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्याचा आपण खलबत्त्यामध्ये ठेचा करून घेणार आहोत. ठेचा आपण ओबडधोबड करून घेणार आहोत, फार फाईन करणार नाहीये. लसणाच्या पाकळ्या घालूया, आलं आणि ह्या हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. आपला ओबडधोबड ठेचा करून झालेला आहे. कोथिंबीर बारीक चिरून घेऊया आपण. प्रथम आपण गोळे करून घेऊया, त्यासाठी आपण पीठ मळूया. मी हे पाऊण वाटी बेसन घेतले. थोडंसं आपण हिंग घालूया. बेसन आहे, पचायला कठीण असतं. पाव चमचा मी हिंग घालते आहे. अर्धा चमचा धणा पावडर घेतली आहे मी. 2 चिमूट आपण ओवा घालणार आहोत त्याच्यामध्ये. पाव चमचा मी तीळ घेतले, ते तीळ घालूया. अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा आपण हळद घालूया. छोटा अर्धा चमचा मी मीठ घालते. आपण भातामध्ये मीठ घालणार आहोत, त्यामुळे आता जपूनच मीठ घालायचं. आणि ह्याच्यामध्ये 1 चमचा भरून दही घालते. दही घट्ट घेतले मी. आणि आता आपण ठेचा केला ना, तो ठेचा आपण घालूया. विदर्भातला पदार्थ आहे, त्यामुळे जरा झणझणीत झाला पाहिजे, म्हणून ठेचा आपण जरा जास्त घालूया. एक चमचा तेल घालते. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया. आणि लागेल तसं आपण पाणी वापरणार आहोत, पण पाणी आपल्याला फार कमी लागतं, कारण आपण दही घातले, तेल घातले, त्यामुळे आपल्याला पाणी फार कमी लागतं. थोडं थोडं घालायचं एकदम, कारण बेसन पटकन पातळ होतं, म्हणून अगदी थोडं थोडं पाणी घालायचं. मला असं वाटतं 2 चमचे पण मी पाणी घातलं नाही, पण माझा बेसनाचा गोळा झालेला आहे. आता आपण त्याचे लंबगोल गोळे करून घेऊया. तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही गोळे करू शकता. हाताला थोडं तेल लावूया आणि पिठाचे गोळे करूया. बेसन जरा चिकट असतं,
मी लंबगोलाकृती गोळे करते, त्यामुळे काय होतं, भातामध्ये हे गोळे पटकन शिजतात. आता आपण भात करून घेणार आहोत. त्यासाठी मी मध्यम आचेवरती ही कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये आपण आधी 2.5 वाट्या पाणी घालणार आहोत. आपण 1 वाटी तांदूळ घेतले म्हणून आपण 2 वाट्या पाणी घालणार आहोत आणि अर्ध वाटी आपण गोळ्यांसाठी करणार आहोत. 2.5 वाट्या टोटल आपण पाणी कढईमध्ये सध्या घातलेलं आहे. आता त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा मी मीठ घालते आहे. भातासाठी आपल्याला मीठ पाहिजे. मीठ नाही घातलं तर आपला भात अळणी होईल. पण आपण गोळ्यांमध्ये मीठ घातले ते लक्षात ठेवून अंदाजाने मीठ घालायचे. अर्धा चमचा आपण तेल घालूया. आपल्याला भात मऊ गिच्चा करायचा नाहीये, तर मोकळा आणि सडसडीत करायचा आहे, म्हणून आपण पाण्यामध्ये तेल घातले. पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण भिजवलेले तांदूळ या पाण्यामध्ये घालूया. जरा ढवळून घेऊया, म्हणजे मीठ आणि तेल आपल्या तांदळामध्ये चांगलं लागेल. आणि आता झाकण द्यायचं नाही. न झाकताच आपण भात करून घेणार आहोत. भात शिजायला ठेवून 2-3 मिनिटं झालेली आहे. आता मी पाव चमचा त्याच्यामध्ये हळद घालते. भात शिजायला ठेवून 3-4 मिनिटं झालेली आहेत. सगळा भात होईपर्यंत आपण वाट बघायची नाही. आपल्याला तयार केलेले गोळे या भातामध्ये घालायचे आहेत ना, म्हणून थोडंसं पाणी असतानाच, हे बघा पाणी आहे आपल्या भातामध्ये, तर थोडंसं पाणी असतानाच आपण या भातामध्ये गोळे घालणार आहोत. दूर दूर घालायचे. म्हणजे काय होतं की भात आणि गोळे दोन्ही एकदमच शिजतात. आणि आता काय करायचं, हे जे गोळे आहेत ना ते भाताने कव्हर करून टाकायचे, असे मोकळे ठेवायचे नाही. म्हणजे तांदळाच्या उष्णतेने आपले गोळे पण होतात आणि भात सुद्धा होतो. सगळे गोळे आपण कव्हर करून टाकायचे, कारण आपल्या भातामध्ये अजून पाणी खूप प्रमाणामध्ये आहे ना. हे बघा, आपले सगळे गोळे भाताने कव्हर करून झालेले आहेत. आता त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि एकदम गॅस स्लो करायचा, मंद करायचा आणि एक 3-4 मिनिटं आपण हे गोळे, बेसनाचे गोळे आणि भात शिजवून घेणार आहोत. गॅस एकदम स्लो, जेवढा स्लो होईल तेवढा स्लो करायचा. 4-5 मिनिटं झाली आहे, झाकण काढूया. भात आपला मस्त मोकळा झालाय, सुटसुटीत झालेला आहे आणि आपले गोळे पण फुगून किती मोठे झालेत बघा. छान कोरडा झाला बघा आपला गोळा, म्हणजे याचा अर्थ तो शिजलेला आहे. आपला भातही झालाय आणि गोळे पण झालेले आहेत. आता आपण काय करूया, मी हे पाव लिंब घेतले
ते आपण ह्या भातामध्ये पिळणार आहोत. लिंब तुम्हाला आवडत नसेल, नाही पिळलं तरी हरकत नाही, पण लिंबाची आंबट छान चव येते भाताला, म्हणून मी पिळते. आपला भात झालेला आहे. आता मी गॅस घालवते आहे आणि आता झाकण ठेवूया आणि 4-5 मिनिटांनी आपण हा भात सर्व करूया. भात शिजून आपली 4-5 मिनिटं झालेली आहेत. आता मी काय केलं आहे, गॅसवरती थोडं तेल तापवून घेतलेलं आहे. आपण या भाताला एक छानशी फक्कड फोडणी देणार आहोत. राई घालूया. राई छान तडतडली की आपण जिरं घालूया. जिरं पण छान असं फुलायला पाहिजे. फोडणीमध्ये थोडं हिंग घालूया. हिंगाचा स्वाद फोडणीला छान येतो. 5-6 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत ती घालूया आणि एक सुकी मिरची मी तुकडे करून घेतलेली आहे ती पण घालूया. ही तयार केलेली फोडणी आपण आता भातावर घालूया. दोन मिनिटं आपण हा भात झाकून ठेवूया. आता विदर्भातला झणझणीत तिखट गोळे भात आपला तयार आहे. सोबत आपण कोकमाची कढी दिलेली आहे. हा भात आवडला असेल तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.